लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण आदींना त्यांच्या आहाराचे मूल्यांकन करून निरोगी जीवनशैली राखण्यासाठी त्या मार्गदर्शन करतात. ABP माझा, झी 24 तास आणि FM चॅनेलवर मुलाखतींद्वारे त्यांनी आहार आणि आरोग्यविषयक प्रबोधन केले आहे. तसेच सकाळ टाइम्स यासारख्या विविध वृत्तपत्रीय आवृत्त्यामध्येही त्यांचे पोषण विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. अशा आपल्या आजच्या मार्गदर्शिकांना मी विनंती करणार आहे, आपण आम्हाला बायकांचं किंवा महिलांचं आरोग्य, तुम्ही असं म्हणणार की ही सुरुवातच आपण जी करतोय ती खरंच आपल्या जिभेवर सरस्वती बसलेली आहे आणि ती आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देते की एक स्त्री जर चांगल्या प्रकारे आहार घेऊ शकली आणि तिचं आरोग्य ती चांगल्या प्रकारे जपू शकली तर ती अख्ख्या कुटुंबाचं पोषण करू शकेल. आणि एक कुटुंब, जर मगाशी आपण ऐकलं सरांनी सांगितलं की हेल्दी पर्सनची एक व्याख्या आहे, ती आहे WHO नुसार, पर्सन हू इज हेल्दी कोण असा की जो मेंटली, फिजिकली आणि सोशली हेल्दी आहे. त्यामुळे स्त्रिया जेव्हा चांगल्या प्रकारचं पोषण करून आहार घेतील, त्यांच्या कुटुंबाचा त्या पोषणाचा सगळ्या प्रकारे त्या राखू शकतील, तर एक चांगलं कुटुंब आणि अशी अनेक चांगली कुटुंब एकत्र येऊन एक चांगला समाज बनायला मदत होईल. तर आज सर्वप्रथम जेव्हा आपण स्त्रियांच्या आरोग्याचा विचार करतोय तर मी फक्त 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुमचा विहार. विहार म्हणजे व्यायाम. व्यायामाच्याबद्दल आपल्या मनात खूप संकल्पना असतात. आपल्याला असं वाटतं की आपण वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इतके सगळे इन्फॉर्मेशन येत असते. तर ज्या महिलांना त्यांचं आरोग्य सांभाळायचं आहे, सॉरी माझा आवाज आधी थोडा कमी येतोय, फक्त घरी जास्त येतो बाहेर येत नाही. पण आता आय होप आय एम ऑडिबल, राईट? ओके. हां, तर मी सांगत होते की बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की व्यायाम कुठल्या प्रकारे करायचा. कारण आपल्या मनात भीती असते की बापरे, आपण जर जिमला गेलो किंवा आपण जर वेट ट्रेनिंग चालू केलं तर आपल्याला खूप मसल्स येतील. तर आज सर्वप्रथम ही मनातली भीती काढून टाकायची की जर तुम्ही व्यायाम केलात किंवा तुम्ही जर बॉडी वेट ट्रेनिंग केलं किंवा नॉर्मल वेट ट्रेनिंग केलं तर तुमचे स्नायू वाढणार आहेत. महिलांचे अजिबात वाढणार नाही आहेत, कारण का आपल्याकडे त्याला मदत करणारा हॉर्मोनच कमी प्रमाणात असतो, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन. आपल्याकडे नाहीच आहे, खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याकडे कुठला हॉर्मोन आहे, तो आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. जेव्हा जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे होतील. तुम्ही म्हणाल की काय फायदे? तर पहिला फायदा म्हणजे तुमच्यापैकी किती जणं भाजी मार्केटला जाऊन किमान 2 किलो भाजी, म्हणजे 1 किलो बटाटे, 1 किलो कांदे, 1 किलो बाकीची सटरफटर भाजी आणि थोडंसं अजून फळं बिळं असं साधारणपणे 3.5 ते 4 किलोचं सामान घेऊन घरी चालत येतात किंवा बाईकवर ठेवतात. ओके. आपल्या घरची आजूबाजूची लहान मुलं आहेत ज्यांचं वजन किमान 7 किलोपेक्षा जास्त आहे, त्यांना कडेवर घेता आणि चालता. म्हणजे आपण ही सगळी कामं करतो तर 1 किलो डंबेल घ्यायला आपल्याला भीती असते की अरे 1 किलोचं डंबेल मी उचललं तर माझे बायसेप होतील. असे अजिबात होणार नाही आहे. ओके. जेव्हा जेव्हा आपण वेट ट्रेनिंग करणार आहोत तेव्हा एक महत्त्वाचा फायदा तो म्हणजे आपल्या शरीरातलं जे कॅल्शियम आहे ते रिटेन होणार आहे. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आपल्या ज्या आजी आहेत, पणजी आहेत किंवा जी घरातली वयोवृद्ध महिला आहेत त्यांना नुसता धक्का लागला की फ्रॅक्चर होतं. का? कारण का हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं आणि हाडं ठिसूळ होतात. आणि हे सगळं मेनोपॉज नंतर होतं, पण मेनोपॉजच्या आधी एक स्टेज असते, ती असते ऑस्टिओपिनिया, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. कॅल्शियम आहे शरीरामध्ये पण ॲब्झॉर्प्शन कमी होतं. जेव्हा जेव्हा आपण वेट ट्रेनिंग किंवा त्यासारखा एक्सरसाइज करायला चालू करू तेव्हा तेव्हा आपल्या शरीरातलं कॅल्शियम आपण रिटेन करणार आहोत, साठवून ठेवणार आहोत. तर विहाराच्या बाबतीमध्ये एक म्हणजे आपल्याला फ्लेक्झिबिलिटी देतील असे सगळ्या प्रकारचे व्यायाम करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये योगा असेल, तायची असेल, पिलाटीस असेल किंवा कार्डिओपल्मनरी ट्रेनिंग. म्हणजे आपल्याकडे एक जनरल ठेवण काय आहे, आपण चालायला जातो, पण असे आपण वर्षानुवर्ष चालतो पण आपल्या शरीरामध्ये काहीच बदल होत नाही, कारण आपण गप्पा मारत चालतो किंवा आपण बऱ्याच वेळा एका कमी पेसनी चालत असतो.
त्यावेळेस आपल्या हृदयाची गती ही जेवढी आवश्यक आहे चरबी जाळण्यासाठी किंवा आपल्या हॉर्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी तेवढी ती योग्य नसते. त्यामुळे विहाराच्या बाबतीमध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चालणं, धावणं, पळणं, टेकडी चढणं. आपण खूप ब्लेस्ड आहोत की पुण्यामध्ये खूप प्रकारच्या टेकड्या आहेत. नॉर्मल लोकांना अशी टेकडी चढायला जाण्याचा आनंदच मिळत नाही. आपल्याकडे आहे तर आपण तो नक्की घ्यायचा आहे. त्याचबरोबरीने थोडेसे वेट ट्रेनिंगचे व्यायाम करायचे आहेत. मग तुम्ही नाही ओके आपल्याकडे पाटा वरवंटामधला वरवंटा आहे, तोही नाही आहे. 1 लिटरची बाटली आहे पाण्याची, ती भरून घ्यायची आणि त्याच्याने व्यायाम करायचे. आपल्या ओट्याला पकडून आपण स्क्वॉट्स आणि लंजेस करू शकतो की त्याला वेगळीकडे कुठेही जायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही पोळी करताय, करून झाली, तुम्हाला कुकर लावायचा आहे, तेवढ्या वेळामध्ये तुम्ही थोडेसे स्क्वॉट्स करू शकता. तुम्ही करून बघा, तुम्हाला असं वाटेल की काय सांगते, पण ह्याचे खूप फायदे आहेत. ज्या ज्या बायकांची कंबर दुखते, ज्या ज्या बायकांचा गुडघा दुखतोय, ज्या ज्या बायकांचे टाच म्हणजे उठल्यानंतर पटकन चालता येत नाहीये, त्याच्या सगळ्याचं मागचं कारण काय आहे? स्नायूंची कमी झालेली ताकद, आणि ती आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळे महिलांच्या मधला जो आपण आरोग्याचा जो एक महत्त्वाचा स्तंभ बघितला तो आहे विहार म्हणजे व्यायाम. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकता, पण किमान आठवड्यातून 4 वेळेस व्यायाम करणं गरजेचं आहे. तोही किमान 45 to 50 मिनिट्स. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एक अर्धा तास चालायला जातो, पण शरीरशास्त्राच्या नुसार जेव्हा आपण व्यायाम चालू करतोय तर 20 मिनिटांनंतर चरबी जाळायची प्रोसेस चालू होते. तोपर्यंत ती चालू झालेलीच नसते. आणि आपण काय करतो, आपण अर्धा तास चालतो, त्यातली 10 मिनिटं कोणाला तरी भेटतो, मग थोड्याशा गप्पा मारतो, मग येता भाजी घेतो आणि मग परत येतो. तर असं न करता निगुतीने आपल्या शरीराचं ऐकत आपल्याला कान देणं गरजेचं आहे. म्हणजे ना आपल्याला नेहमी वाटतं की फेमिनिझम हा शब्द तुम्ही ऐकला असेल की माझं म्हणणं सगळ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे. आपण आपल्या शरीराचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे. आपण आपल्या शरीराला कान देणं गरजेचं आहे की माझा कुठला स्नायू काम करतोय, माझा श्वासोश्वास नीट होतोय का, माझ्या हृदयाची गती व्यवस्थित आहे का, हे व्यायाम करताना प्रामुख्याने आपण बघणं गरजेचं आहे. शरीराला कान देणं गरजेचं आहे. विहाराच्या बाबतीमध्ये हे सांगितलं. आता मी थोडंसं आहाराबद्दल सांगते. बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्यापैकी बायकांचे केस गळतात, खूप थकवा येतोय, अचानक चिडचिड होते, आणि मग घरातले सगळे म्हणतात की तुला काय सारखं काही सांगायला गेलं की चिडायलाच होत असतं, हो ना. किंवा खूप गोड खावं असं वाटतं, बरोबर. किंवा असंही होतं की आज मी सकाळी उठल्यानंतर मला फ्रेशच नाही वाटत आहे, पण आपण करत असतो कारण का आपण ऑटो पायलट मोडवर असतो आणि आपण काम करत राहतो, पण आपल्याला थकवा आलेला असतो. या सगळ्या मागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आहारामध्ये असणारी प्रथिनाची कमतरता. मग अशी सरांनी प्रसाद हा शब्द सांगितला, मला तर खूप आवडला सर. कारण हा प्रसाद म्हटलं ना की आपल्या जिव्हाळ्याचा असतो आणि आपण त्याला नक्की फॉलो करतो, कारण का प्रसादाचं आपल्याकडे खूप महत्त्व आहे. तर आपल्या आहाराचं पण मी असं सांगेन की आपल्याला इंद्रधनुष्य सगळ्यांना आवडतं. का आवडतं? कारण का त्याच्यामध्ये विविधता आहे रंगांची. तसाच आपला आहार आपण रंगेबिरंगी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रथिनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण का प्रथिनांमुळेच आपल्या स्किन म्हणजे आपली जी त्वचा आहे त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखणार आहोत. हॉर्मोन्स बऱ्यापैकी सगळ्या बायकांमध्ये असं दिसून येतं की इस्ट्रोजनची कमी होतीये किंवा इरेग्युलर पिरियड्स होत आहेत, पिरियड्समध्ये खूप क्रॅम्प येतात किंवा इरेग्युलर फ्लो होतोय, मूड स्विंग्स होत आहेत, चिडचिड होतीये, डोळ्याखाली काळं होत आहे. ह्या सगळ्याच्या मागचं कारण काय आहे? हॉर्मोनल इम्बॅलन्स. आणि तो नीट होण्यासाठी आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये प्रथिनं घेणं गरजेची आहे. एक लक्षात ठेवायचं की आपण सोनं निवडताना कसं निवडतो? गोल्ड प्लेटेड घेतो का? म्हणजे घेतो पण कमी घेतो, पण टार्गेट काय असतं? 24 कॅरेट. सो प्रथिनं निवडताना पण 24 कॅरेट निवडायची. मग पाहिजे असेल थोडीशी इमिटेशन, मग पाहिजे असेल थोडीशी ऑक्सिजन आपण निवडणार आहोत. तर क्लास 1 प्रोटीन्स जी आहेत ती सगळी ॲनिमल बेस्ड आहेत. मग त्याच्यामध्ये दुधाचे पदार्थ आहेत. बऱ्याच जणींना पनीर घरी करता येतं. पनीर करतो आणि ते आपण पाणी फेकून देतो. त्या पाण्यामध्ये उत्तम प्रकारचं प्रथिन आहे ज्याला व्हे असं म्हणतात. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, काही घरामध्ये तरुण मुलं असतील तर ती व्हे पावडर घेतात. व्हे पावडर ही आपल्या घरातच बनते. ती म्हणजे पनीरचं जे पाणी आहे त्याला व्हे असं म्हटलं जातं. तुम्ही त्याचं सेवन नक्की करू शकता. मग तुम्हाला ते ॲज अ पेय नसेल प्यायचं तर त्याच पाण्यामध्ये तुम्ही कणिक मळा आणि किंवा तुमच्या डाळी उसळींमध्ये तुम्ही पाण्याच्या ऐवजी त्याचा वापर करा, जेणेकरून प्रथिनांची क्वालिटी चांगल्या प्रकारे तुम्ही मेंटेन करू शकाल. प्रथिनांमध्ये आपण अंड्यातलं पांढरं सरांनी सांगितलेलंच होतं, त्याचबरोबर डाळी उसळी आहेत. बऱ्याच वेळा काही ॲडव्हर्टाईज असतात आणि त्याच्यामध्ये प्लांट बेस्ड प्रोटीनबद्दल सांगितलं असतं की तुम्ही हे घ्या
आणि आपण तो 4,000 किंवा 3,000चा डब्बा घरात आणतो. पण आपल्याकडे साधारणपणे मंडईमध्ये 60 ते 70 रुपये किलो मटार आणि सोयाबीन मिळतं. सो त्या ॲनिमल बेस्ड प्रोटीन न घेता जर तुम्ही प्लांट बेस्ड प्रोटीन घेणार असाल तर त्याच्यामधलाही मेजर इन्ग्रेडियंट जो असतो तो मटार असतो, म्हणजे पी प्रोटीन असतं. तर जे काही लोकल आहे, जे काही सीझनल आहे, त्याचा जर आपण आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला प्रथिनांची कमी राहणार नाही आहे. तर तुम्ही जेव्हा ॲनिमल बेस्ड प्रोटीनबद्दल विचार करताय त्याच्यामध्ये दूध, दही, पनीर, त्याचबरोबर तुमच्याकडे अंड्याचं पांढरं, नॉनव्हेजमध्ये चिकन किंवा फिश ह्याचा तुम्ही समावेश करू शकता. पण रेडमीटबद्दल एक तुमच्या मनामध्ये शंका असतात, तर त्यातली एक सगळ्यात मोठा धोका म्हणजे हाय कोलेस्ट्रॉलचा. तर त्याचं आपण सेवन अवॉइड करणार आहोत. जेव्हा आपण धान्याविषयी बोलतोय तर धान्यांमध्ये असणारी जी अमायनो ॲसिड्स आहेत ती इनकम्प्लीट आहेत. पण जेव्हा आपण ती मिक्स करतो आपण कुठल्याही तृणधान्याबरोबर म्हणजे डाळी उसळींबरोबर, तर त्याचं एक कम्प्लीट कॉम्बिनेशन होतं. म्हणून आपल्याकडे ट्रॅडिशनल पदार्थ काय आहेत? आमटी भात आहे, वरण भात आहे, दही भात आहे किंवा इडली सांबार आहे, छोले आणि राजमा असेल तर पुरी किंवा राईस आहे त्याच्याबरोबर. सो आपण जेव्हा असं कॉम्बिनेशन बघतोय तेव्हा आपल्याला लक्षात येईल की एकमेकांच्या बरोबर संयोग जेव्हा केला जातो तेव्हा त्यातली प्रथिनं चांगल्या प्रकारे शरीरामध्ये शोषली जातात. आणि अजून एक गोष्ट, आपल्याकडे ट्रॅडिशनली पूर्वी असं असायचं की आपलं जे ताट असायचं त्याची डावी बाजू ही चटणी असायची, कोशिंबीर असायची. आता आपण वेळ नाहीये ह्या सबबीखाली ह्याला सगळ्याला आपण थोडं कमी करतोय. त्याच्याऐवजी ह्याच्याकडे फोकस देणं गरजेचं आहे, कारण का ज्या काही चटण्या आहेत त्याच्यापासूनही आपल्याला प्रथिनं मिळणार आहेत. कारण का आपण चटणीमध्ये आयदर शेंगदाणा घालतो किंवा तीळ घालतो, जवस घालतो किंवा कारळं घालतो. ह्या सगळ्या तेलबिया आहेत, त्याच्यापासून उत्तम प्रकारचं फॅट आणि प्रोटीनही मिळणार आहे. त्यामुळे डावीकडची जी बाजू आहे ना ती आपण नक्की घेणार आहोत. आणि मगाशी सरांनी एक गोष्ट सांगितली लहान मुलांच्या आवडीबद्दल की एक खूप फॅन्सी एक प्रकार आलाय आणि मला कळत नाही त्याच्या मागचं कारण काय आहे, पण पीनट बटर हे खूप मुलांमध्ये खाल्लं जातं किंवा त्याचं खूप प्रमाणामध्ये सेवन केलं जातं. पण पीनट बटर न करता घरची शेंगदाण्याची चटणी तुम्ही खाऊ घातली तर त्याच्यामुळे फायदाही चांगला होईल आणि प्रिझर्वेटिव्ह कमी जातील. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आहारामध्ये प्रिझर्वेटिव्हचंच प्रमाण जास्त असतं आणि त्याचा दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतो. तर आहारामध्ये आपण बघताना प्रथिनांबद्दल बोललो, कार्बोहायड्रेट्सबद्दल एक मनात भीती असते की बरेच जण असं म्हणतात की अरे मला असं वाटतं की आपण भात बंद करावा किंवा गव्हाला तर आता सध्या त्यांनी टेररिस्ट म्हणून डिक्लेअर करून टाकलंय की ग्लुटीन. असं अजिबातच नाहीये. आपले आजी आजोबा पणजोबा सगळ्यांना गहू खात होते, फक्त आपण किती प्रमाणात खातोय ह्याला महत्व आहे. किती जण असं करतात की ज्यांना भाजी चांगली झाली म्हणून पोळी जास्त खाल्ली, असे किती जण करतात, किंवा भाजी बरोबर भात जास्त खाल्ला जातो. म्हणजे आवडलं काय आणि खातो काय. आता अजून एक म्हणजे आता ऑलमोस्ट फेब्रुवारी लागलेलाच आहे, तर आता आपण आंब्याला बदनाम करू की आंबा खाल्ला म्हणून वजन वाढलं. पण आंबा आहे म्हणून आपण आंब्याचा रस काढला आणि त्या रसाबरोबर जास्तीत जास्त पोळ्या किंवा पुऱ्या खाल्ल्या. खाल्लं काय पाहिजे होतं जास्तीचं? आंबा, कारण का तो सीझनल आहे, त्याच्यामध्ये उत्तम प्रकारचं व्हायटमिन ए मिळतंय. आणि आपण खातो काय आहे? पोळी, कर्बोदकं. सो एक्सेसिव्ह कर्बोदकं किंवा कार्बोहायड्रेट्स ह्याला आपण लगाम घालणं गरजेचं आहे, पण ते टोटली बंद करणं अजिबात योग्य नाही आहे. कार्बोदकांचं किंवा कार्बोहायड्रेटचं एक बेसिक फंक्शन आहे, त्या फंक्शनचं नाव आहे प्रोटीन स्पॅरिंग ॲक्शन. म्हणजे तुम्ही आहारामध्ये जे काही प्रोटीन घेताय त्याचं प्रॉपर युसेज होण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये कर्बोदकं योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही पूर्णपणे कर्बोदकं बंद केलीत तर त्या प्रोटीनला ॲब्झॉर्प्शनचं काम होणार नाही. त्याचं जे कार्य आहे ते न होता नुसती एनर्जी मिळण्यासाठी शरीर ते वापरायला लागेल. तर तुमच्या आहारामध्ये तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा कर्बोदकं घेणार आहात त्याच्यामध्ये मिलेट्स किंवा नॉर्मल गहू, ज्वारी, बाजरी, मका ह्यासारखे धान्य, त्याचबरोबर वरई आहे, कोडू आहे, फॉक्सटेल मिलेट आहे, तुम्ही व्हरायटी ऑफ मिलेट्स वापरू शकता. शक्यतो प्रोसेस्ड जी धान्य आहेत ती वापरू नका. म्हणजे आपल्याकडे एक पद्धत असते की आपण बासमती तांदूळ आपल्याला वाटतं की अरे खूप चांगला आहे, तो अजिबात चांगला नाही, कारण का त्याला खूप प्रोसेस केलेली आहे. जेवढा तो कमी प्रोसेस असेल, जेवढा त्याच्यामध्ये फायबर जास्त असेल तेवढा तो शरीराला पोषण देणार आहे. नंतर आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे आहारामधली, ती म्हणजे फॅटबद्दल पण भीती असते. बऱ्याच जण असं म्हणतात की डाएट चालू केलं म्हणजे आम्ही फक्त उकडलेलं खायचंय का किंवा वाफवलेलं खायचंय का, तर असं अजिबातच नाही आहे.
आपण जेव्हा आहाराच्या पद्धतीमध्ये बदल करतोय तेव्हा कुकिंग प्रोसेसमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे वाईड व्हरायटी आहे. आपल्याकडे वाफवणं आहे, तळणं आहे, परतणं आहे, त्याचबरोबर उकडणं आहे. सो अशा वेगवेगळ्या कुकिंग फॅक्टर्सचा जर आपण वापर केला तर आपल्याला रुचीपालट होईल, वैविध्यता येईल आणि आपण आपल्या जिभेचे चोचले पण पुरवू शकू. बरोबर. सो फॅटच्या बाबतीमध्ये शक्यतो सॅच्युरेटेड फॅट आपण अवॉइड करणार आहोत. ती शरीरासाठी खूपच घातक आहेत. पण तुम्ही पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जी आपल्याला वेगवेगळ्या नट्स आणि सीड्सपासून मिळतील त्याचा वापर नक्की करणार आहोत. आहारामधला अजून एक महत्त्वाचा ग्रुप आहे तो म्हणजे व्हायटॅमिन रिच फूड्स, बेसिकली भाज्या आणि फळं. आता बरेच जण असं म्हणतात की आम्ही सकाळी उठल्यानंतर रस पितो भाज्यांचे किंवा फळांचे. तर फळांचे रस किंवा मुलांना सुद्धा फळांचे रस किंवा भाज्यांचे रस न देता त्यांना ती चावून चावून खाण्याची सवय करणं गरजेचं आहे. कारण आपल्या नकळत शरीराची गरज असते एका फळाची आणि आपण 1 ग्लास ज्यूस घेतला तर कमी 3 प्रमाण 3 किंवा 2 संत्री किंवा मोसंबी लागतील. तेवढी शरीराची गरजच नाही आहे. तर तुम्ही एक्सेसिव्ह लोड वाढवताय शरीरामध्ये. ते तसं न करता तुम्ही फळ व्यवस्थित चावून खाणं गरजेचं आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी जसं सांगितलं की 5 बोटांचा आपल्याला वापर करून व्यायाम करून ते अन्न घेणं गरजेचं आहे. तसंच चावणं पण खूप गरजेचं आहे. कारण का जेव्हा आपण चावतो तेव्हा लाळ मिसळली जाते आणि लाळ हे पहिलं एन्झाईम आहे डायजेशनचं. जेव्हा जेव्हा शरीरामध्ये लाळ मिसळलेलं अन्न कमी जातं तेव्हा तेव्हा तुम्हाला ब्लोटिंग होणार आहे, तेव्हा तुम्हाला गॅसिनेस होणार आहे, तेव्हा तुम्हाला ॲसिडिटी होणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही स्पेशली फिमेल्स की ज्यांना माहिती आहे की अरे आपल्याला सगळ्यांच्या वेळा पाळायच्या आहेत, एका पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचायचं आहे, तर आपण खूप घाईघाईत जेवतो. असं न करता व्यवस्थित चरवण करणं, मॅस्टिकेशन करणं गरजेचं आहे. लाळ नीट मिसळली गेली पाहिजे तर डायजेशन चांगलं होणार आहे आणि मग तुम्हाला ॲसिडिटीची गोळी घ्यायची गरज नाही आहे. तर फळं आणि भाज्या त्या स्वरूपामध्ये खाणं गरजेचं आहे, जशा आहेत तशा. त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ न करता त्या तशाच सीझनप्रमाणे मर्यादित प्रमाणात खायच्या आहेत. आणि अजून एक चूक असं म्हणू शकते मी की बऱ्याच वेळा असं होतं की आणि बॉलिवूडमुळे आपल्या मनावर खूप परिणाम झालेला असतो की आपण बघितलेलं असतं की जेवणानंतर फळं कापून दिली जातात. तर कुठल्याही जेवणानंतर फळं खायची नाही आहेत. ती तुम्ही सकाळी मिड मॉर्निंग म्हणजे 10-10:30च्या सुमारास किंवा संध्याकाळी 4-4:30ला जेव्हा भूक लागते त्यावेळेस खावीत. जेवणाबरोबर फळं खायची नाही आहेत कारण त्याच्यामध्ये असणारी जी साखर आहे, फळांमध्ये जी फ्रक्टोज नावाची साखर असते ती फर्मेंट होते आणि आपला जो उद्देश आहे त्याच्यापासून मिळणारा व्हायटामिन्स आणि मिनरलचा तो पूर्ण होणार नाही आहे आणि एक्सेसिव्ह कॅलरीज. त्यामुळे फळं ही तुमच्या मिड मॉर्निंग वास यायचा जिथे भजी किंवा बटाटे वडे तळले जातात. तो वास कशाचा होता? तो वास होता पाम ऑइलचा. पण आता काय होतंय, आता रिफाईन केलेलं ऑइल वापरलं जातं. रिफायनिंग इज द प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये ते ऑइल एका पर्टिक्युलर डिग्रीला तापवलं जातं आणि थंड केलं जातं आणि मग त्याचा रंगही जातो आणि त्याचा वासही जातो. आणि आत्तापर्यंत मार्केटमध्ये जी काही प्रॉडक्ट आहेत, तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट आणा आणि ते वाचा, त्याच्यावर लिहिलेलं असेल की ह्या पदार्थामध्ये रिफाईंड कंसामध्ये पामोलिन ऑइल यूज केलेलं आहे. तर सॅच्युरेटेड फॅटयुक्त हे पामोलिन ऑइल शरीरासाठी खूप घातक आहे. त्यामुळे पहिलं पांढरं पॉयझन काय असेल तर रिफाईंड ऑइल. तर तुम्ही फिल्टर ऑइल वापरा. तुम्ही कुठल्याही प्रकारचं फिल्टर ऑइल वापरू शकता, त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. अजून एक प्रश्न असतो तो म्हणजे तुपाबद्दल. तर दिवसभरामध्ये 2 चमच्यापेक्षा जास्त तूप घेऊ नका कारण का तूप हे सॅच्युरेटेड फॅट असतं जे थिजतं रूम टेम्परेचरला. शरीरासाठी थोडं घातक असतं पण तुम्ही मर्यादित सेवन केलं तर नक्की फायदा करेल. दुसरं व्हाईट पॉयझन आहे ते म्हणजे शुगर. शुगर आपल्याला माहिती आहे की वाईट आहे. मग प्रश्न येतो की मग आम्ही साखरेच्या ऐवजी गुळ खाऊ का? तर गुळाने पण तेवढीच साखर वाढणार आहे. लहान मुलांच्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स पाहिजे असेल तुम्ही खारकेची पावडर असेल किंवा सुकं अंजीर असेल, काळे मनुके असतील, ह्याचा वापर करू शकता. तुमच्या स्वतःच्या तब्येतीच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर शुगर हा कम्प्लिटली नो हा असा घटक आहे. कारण का शुगर काय करतं, ब्रेनचं पहिलं फ्युएल सोर्स आहे ग्लुकोज. जेव्हा जेव्हा तुम्ही शुगर खाता तेव्हा मेंदू तरतरीत होतो आणि तुम्हाला असं वाटतं की अरे आपण खूप काम करू शकतो. पण ती टेम्पररी फेज असते ज्या वेळेस ती शुगरची पातळी कमी होते, ती एकदम कमी होते आणि हायपोग्लायसेमिक होतो आपण आणि मग आपल्याला परत एकदा फूड क्रेव्हिंग व्हायला लागतं. तर ज्या महिलांना असं वाटतं की अरे आपल्याला एनर्जी चांगली वाढवण्यासाठी आहारामध्ये ताजी फळं
आणि नट्स आणि सीड्सचा वापर करावा, पण शुगर कम्प्लिटली अवॉइड करणार आहोत. बऱ्याच वेळा तुम्ही असं बघितलं असेल की जी हिडन शुगर असतात ती आपल्याला लक्षात येत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारची बिस्किटं त्यातला मेजर इन्ग्रेडियंट शुगर असतो. तर तुम्ही अगदी म्हणजे हेल्दी असणारं डायजेस्टिव्ह बिस्किटसारखं कुठलं बिस्किट घेतलं तरी पण त्याच्यामध्ये वाचा. त्यांनी समजा त्यांनी असं म्हटलं असेल की नाचणीचं बिस्किट आहे, पण नाचणीच्या बिस्किटामध्ये जर त्यांनी पामोलिन आणि शुगर यूज केली असेल तर इट इज नॉट रेकमेंडेड. ओके. तर दुसरा झाला जो पांढरा विषारी घटक आहे तो म्हणजे साखर. तिसरा आहे मीठ. आपण आपल्याकडे पद्धत होती की चवीपुरतं मीठ म्हणायची, आणि आपण काय करतोय, आपल्याकडे फळं आली तर कलिंगड आलं त्याच्यावर मीठ, पेरू आला त्याच्यावर मीठ, ताक आलं त्याच्यावर मीठ. अजिबात गरज नाही आहे. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की एक आहार तुमचा विदाऊट सॉल्ट असणं गरजेचं आहे. तर तुमच्या नाश्त्यामध्ये तुम्ही अजिबात मीठ घेऊ नका, असे पदार्थ निवडा ज्याच्यामध्ये तुम्ही अजिबात मीठ घालणार नाही आहेत. कारण का मीठ काय करतंय, तुमचा रक्तदाब वाढवतंय अननेसेसरी. आणि हे मीठ नुसतंच नाही, लपलेलं पण असतं. सगळ्या प्रकारची बिस्किटं, बेकरी प्रॉडक्ट्स, जे काही पदार्थ टिकवलेले असतात खूप कालावधीसाठी, जे काही पॅकेज्ड फूड्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये सॉल्ट हे वापरलेलंच असतं. त्यामुळे मीठ हेही शरीरासाठी खूप घातक आहे, त्याचाही वापर आपण मर्यादित करणार आहोत. आणि मग ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मैदा हा शरीरासाठी खूप घातक आहे, कारण का तो पहिली गोष्ट फायबर नसल्यामुळे आपल्याला पोट भरल्याची भावनाच देत नाही. आपण ओव्हर इटिंग करायला लागतो, आपल्याला समाधान मिळत नाही. म्हणून मी म्हटलं ना की जेव्हा आपण चरवण करणार आहोत, आपण मॅस्टिकेशन करणार आहोत, तेव्हा मेंदूला हे इन्फॉर्मेशन जाणार आहे की आपल्याला समाधान मिळायला लागलेलं आहे. आपल्या माणसाची त्या 3 महत्त्वाच्या गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि अन्नाच्या बाबतीमध्ये आपण खूप निग्लेक्टेड असतो. आपण म्हणतो की ठीक आहे, आत्तापुरतं उभ्या मी जेवण घेतो. नाही, ही पहिली बेसिक गरज आहे आपली जगण्यासाठीची. तर त्याच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज आपण नाही करायचं आहे. आपण व्यवस्थित चावायचं आहे. आणि हे जे मैदा किंवा मीठ किंवा साखर किंवा तेल, रिफाईंड ऑइल, हे असे असणारे जे पदार्थ आहेत त्याचा आपण कम्प्लिटली अवॉइड करणार आहोत. तर मी मगाशी म्हटलं की बायकांच्या आरोग्यासाठी आहार विहाराबद्दल बोलले, आता विचारांबद्दल थोडंसं बोलते. विचार म्हणजे आपण जो काही मेंटल हेल्थ आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला एकटं वाटणं किंवा कोणी काही बोललं की लगेच रडू येणं किंवा सेल्फ कॉन्फिडन्स कमी वाटणं, अशा सगळ्या भावना इस्पेशली पोस्ट 35 तुम्ही जसे जसे पेरीमेनोपॉझल स्टेजमध्ये जाता किंवा मेनोपॉजच्या स्टेजमध्ये असता तेव्हा त्या वाटायला लागतात. तर 4 हॉर्मोन्स आहेत. तुम्ही घरी गेलात ना की 4 जार करा. 4 हॉर्मोन्समधला पहिला आहे तो म्हणजे डोपामाइन. ओके, नाव लक्षात ठेवा, डोपामाइन कधी येईल, जेव्हा जेव्हा तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी छान मन लावून कंप्लीट कराल. मग तुम्ही तुमचं डाएट व्यवस्थित घेतलं, तुम्ही एक्सरसाइज व्यवस्थित केलात, आपण किचन आवरतच असतो, ते तुमचं डोपामाइन आहे. सकाळी उठल्यानंतर ह्या 4 जारमध्ये तुम्ही एक एक चिठ्ठी टाकायची. तर पहिली चिठ्ठी डोपामाइनसाठी असेल, दुसरी असेल एन्डॉर्फिनसाठी. एन्डॉर्फिन कधी येईल, जेव्हा जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारचा व्यायाम कराल. मग तुम्ही कधी प्राणायाम करा, तुम्ही फ्लेक्झिबिलिटीचा व्यायाम करा, तुम्ही पळायला जा, तुम्ही चालायला जा, तुम्ही वेट ट्रेनिंग करा. तुमचा दिवस तुम्ही प्लॅन करा. सकाळी उठल्यानंतर ती चिठ्ठी टाका की एन्डॉर्फिनसाठी मी आज हे केलं. तिसरी गोष्ट सिरोटोनिन, म्हणजे जे तुम्हाला झोपेमुळे मिळणार आहे. अनफॉर्च्युनेटली सर पण बोलले, मी पण सेमच बोलतेय, मी पण त्याच्यावर काम करते की आपण खूप स्क्रोल करत राहतो. पण आपण गादीवर पडलो की आपण स्क्रोल करत राहतो. तर सिरोटोनिन हा हॉर्मोन झोपेसाठी गरजेचा आहे, कारण का झोपेमध्येच आपल्या शरीराची जी झालेली झीज आहे ती भरून निघणार आहे. त्यामुळे चांगली झोप घेणं गरजेचं आहे, किमान 6 ते 7 तासाची. ओके, त्यामुळे सिरोटोनिनसाठी तुम्ही चिठ्ठी टाकायची की मी 7 तासाची झोप घेणार आहे. त्याच्यामध्ये 2 तास दुपारची झोप नाही, रात्रीची सलग झोप. दुपारची ही नॅप असते ज्याला वामकुक्षी म्हणतात, जी डाव्या अंगावर झोपून फक्त 10 मिनिटाच्या वर घ्यायची नाही आहे, ज्याच्यामुळे शरीराचा फक्त थकवा पटकन भरून निघणार आहे. 2 तास अंधार करून दुलई घेऊन झोपायचं नाही आहे. ओके, हे झाले तिसरा हॉर्मोन. आणि चौथा आहे ऑक्सिटोसिन. तर वी आर रिअली प्रिव्हिलेज्ड, फिमेल्स आर रिअली प्रिव्हिलेज्ड, कारण का आपल्याला आपल्या आजूबाजूला मुलं असतात, आपला नवरा असतो, आपली झाडं असतात, पेट्स असतील तर पेट्स असतात येतो. सो ज्यांना ह्या फिलिंग येत आहेत किंवा ज्या बायका ह्या पेरीमेनोपॉझल स्टेजमध्ये जात आहेत त्यांनी हे 4 जार करायचे. रोज चिठ्ठी टाकायची की आज मी माझ्यासाठी हा हॉर्मोन मला ही मदत करणार आहे आणि मी हे काम करणार आहे. मी तुम्हाला गॅरंटी देते, असं म्हणतात की एखादी गोष्ट सलग 30 दिवस केली तर ती सवय
प्रकारे होते आणि ती सलग 90 दिवस केली तर ती जीवनशैली होते. इतकं सोपं आहे, फक्त आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडे असे खूप पेशंट्स येतात की आम्ही नवऱ्यासाठी डाएट घेतो, मी मुलांसाठी डाएट घेतो, सासूबाईंसाठी, सासऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी, स्वतःसाठी पण डाएट घ्यायचं आहे. स्वतः आणि ऑलवेज रिमेंबर वन थिंग, आपल्याकडे ग्लास आहे, ग्लासमधलं अर्धं पाणी भरलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो की अरे अर्धा ग्लास भरलेला आहे ह्याचा आनंद मानावा, पण बायकांच्या बाबतीमध्ये जरा थोडी उलटी थेअरी आहे माहिती आहे की काय आहे. अर्धा ग्लास भरलेला आहे आपला, आपण तो आपल्या मुलांना देतो, नवऱ्याला देतो, सासूबाईला देतो, कुटुंबाला देतो आणि आपला अख्खा ग्लास रिकामा होतो. तर तो नाही करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर हे 4 जार चिठ्ठ्या टाकायच्या, आपला ग्लास फुल करायचा, म्हणजे आपल्याला तो दुसऱ्यांना देता येईल. ओके, सो हे झालं आहार, विहार, आचार विचार. आणि आता छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबवते, ती म्हणजे बऱ्याच जणींना प्रश्न येतो की अरे आम्ही चालू करतो पण आमचं बंद पडतं, कारण का आम्हाला त्याच्यावर कन्सिस्टन्सी नाही ठेवता. तर डिवोशन, डिसिप्लिन, डेडिकेशन, मगच डाएट येतं. मी जोक पण करते असा की ह्या 3 गोष्टी आणि दामले म्हणजे माझ्याकडून डाएट घ्या, पण असं नाही आहे. पण डिसिप्लिन, डिवोशन, डेडिकेशन हे तुम्ही नक्की ठेवा. यू विल सी मॅजिक. ट्रस्ट मी, तुम्हाला हा दिसेल. आणि हा आनंद तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा पूर्ण भरलेला आनंद असेल ना, तो तुम्ही पास ऑन पण करू शकाल. आणि वामनरावबाईंचं एक वाक्य आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर मला असं वाटतं की आपणच आहोत, आपणच ठरवायला पाहिजे आपण कशी काळजी घ्यायची आपली, म्हणजे आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो. एवढं बोलून मी थांबवते. थँक्यू सो मच. तुमचे डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. जिभेच्या बाबतीमध्ये, कारण का ते खूप महत्त्वाचे आहे. आणि आपल्याला सारखं म्हटलं जातं की नाही की जीभ खूप बोलते. तर जीभ ही खूप धोक्याची असते, कारण का आपण जेव्हा जिभेचे चोचले पुरवायला लागतो तेव्हा आपल्या शरीरावर ताण यायला लागतो. जीभ ही फक्त 2 इंचाची आहे आणि 32 फुटाचा इंटेस्टाईन आहे. त्यामुळे 32 फुटाच्या इंटेस्टाईनचा विचार करायचा आणि 2 इंच जिभेला जरा शांत ठेवायचं. वडापावच्या गाडीकडे बघू नका. कसं आहे मस्त. मी ते सांगतेच नाही, कारण डॉक्टर सांगतात पाण्यात चालायला ना. हो. तर त्यासाठी मी रोज स्विमिंग करते, रोज. माझा नवरा तिथे मागे बसला, मला तो म्हणायचा 25 डिसेंबरला खूप थंडी होती म्हणे, आज तरी अशी वेड्यासारखे जाऊ नको. म्हटलं मी स्विमिंग शिकवते, जाते रोज करा. जगातला उत्तम व्यायाम. कारण का एक त्याच्यामधलं शास्त्र सांगते मी काय आहे. जेव्हा जेव्हा आपण पाण्यात असतो तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावर काम नाही करत, तर आपल्या ज्या जॉईंट मुवमेंट्स असतात ना त्या व्यवस्थित होतात आणि काही प्रेशर पडत नाही कुठल्याही जॉईंटवर ताण येत नाही आणि तुमचा व्यायाम तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येतो आणि घाम पण येत नाही, त्यामुळे थकवा पण येत नाही. त्यामुळे रोज शक्य नाही ना, ॲटलिस्ट उन्हाळ्याच्या दिवसात तरी स्विमिंग करा. आणखी कोणाला काही प्रश्न? स्विमिंग पण विचारणार होते. त्यांच्याकडे होलसेलमध्ये गोरा रंग आहे, आपल्यासारख्याने काय करावं? नाही, ॲक्च्युली तर मी त्याच्यातलं एक टेक्निक शोधून काढलं, ते सांगते की आपण ना जरा दिवस मावळल्यानंतर स्विमिंगला जायचं. आपण दुपारी उन्हात गेलो ना तर क्लोरीन आणि सनलाईट ह्याचा इम्पॅक्ट जास्त येतो. तर संध्याकाळी 6 नंतर स्विमिंगला जायचं. आणि ज्यांना अगदी प्रोफेशनल स्विमिंग नाही करायचं ना त्यांनी ब्रेस्ट स्ट्रोक करायचा पण चेहरा आतमध्ये बुडवायचा. हे मी करते. खूप छान माहिती मिळाली. त्यातलं एक महत्त्वाचं विचारायचं की आपण जे रिफाईंड ऑइल आणि रिफाईंड पामोलिन ऑइल याविषयी बोललात, तर पामोलिन ऑइल हे वेगळं आणि रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल जे सर्वसाधारणपणे घरात वापरलं जातं ते वेगळं असं आहे. म्हणजे कारण पामोलिन ऑइल हे टोटली वाईटच. पण मग तुम्ही म्हणालात रिफाईंड पामोलिन ऑइल असं लिहिलेलं असतं. हा, म्हणजे बाजारात जी प्रॉडक्ट्स आहेत ना त्याच्यावर लिहिलेलं असतं. हां, पण आपल्या घरामध्ये आपण सनफ्लॉवर ऑइल किंवा सोयाबीन ऑइल किंवा काय म्हणतात शेंगदाण्याचं तेल, खोबरेल तेल, सरकीचं तेल, आपण अशी वेगवेगळी ऑइल्स वापरू शकतो. पण मग त्याच्यात रिफाईंड ऑइलच ना ते शेवटी. म्हणून फिल्टर वापरायचं, रिफाईंड ऑइल नाही वापरायचं. म्हणजे कच्ची घाणी वगैरे म्हणतात ते. हां, आता मी त्याचं नाव नाही घेतलं कारण का ते ब्रँड प्रमोशन होतं. ओके, नाही म्हणजे आता सर्वसाधारण मिडल क्लास लोकांमध्ये जेमिनी सनफ्लॉवर ऑइल हे सर्व. आता ह्या काही ब्रँडचे ना तुम्ही वाचा हां की ते फिल्टर ऑइल असेल. फिल्टर म्हणजे गाळलंय, एकदा गाळलंय, आपल्याकडे पूर्वी असे डबे असायचे डबल फिल्टर ऑइल, दॅट इज अ गुड ऑइल, 2दा चाललंय बुवा असं. म्हणजे कोल्ड प्रेस्ड वगैरे हां. म्हणतात तसं पण. ओके. आणि दुसरं एक विचारायचं आहे की
आता सध्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण बऱ्याच जणांमध्ये वाढलं आहे वेगवेगळ्या कारणांनी. बाहेरचं खाणं असू द्या, नाही तर घरचं असलं तरी ते नॉन हेल्दी प्रकारे केलं गेलं किंवा काय जे असेल. तर कोलेस्ट्रॉल म्हणजे नेमका रक्तामध्ये असतो का आर्टरीजला चिकटलेला असतो, आणि त्याची ट्रीटमेंट घेतल्यावर नेमका काय फरक पडतो ह्याच्यावर थोडंसं हे द्याल का? येस, अगदी. आता कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तामधलं लिपिड आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो ना, ती हा, lipid लिपिड profile. टेस्ट हा, लिपिड बरोबर. प्रोफाईल हा. असते. तर लिपिड प्रोफाईल आपल्याला काय सांगतं माहितीये का, की आपलं रक्त घट्ट किती होतं, बरोबर? म्हणून आपल्याला त्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर त्याच्यासाठी आहारामध्ये चांगल्या प्रकारचं फायबर घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, काही फळांमधल्या तुम्ही फळांचाही वापर करू शकता. ही फळांमध्ये असणारं जे फायबर आहे ते सोल्युबल फायबर आहे, आणि भाज्यांमधलं असणारं ते इनसोल्युबल फायबर आहे. तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये, आणि आपल्याकडे ना व्हरायटी वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पालेभाज्या वापरायच्या, त्याचबरोबर गरांच्या भाज्या, शिरांच्या भाज्या, म्हणजे ज्या निवडाव्या लागतात. जेवढी व्हरायटी ऑफ फायबर आपण ॲड करू तेवढा फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर काही जे इसेन्शियल फॅट आहेत, ज्याच्यामध्ये आपण म्हणूयात जवस, तीळ, कारळं, सुकं खोबरं, ओलं खोबरं, ह्याचाही समावेश करायचा आहारामध्ये. याच्याने आपल्याला फायदा होईल. आणि एक्सरसाइज करायचा. बरं, पण माझा प्रश्न त्याच्यातला असा आहे की कोलेस्ट्रॉलची ट्रीटमेंट घेतल्यावर म्हणजे मेडिसिन्स घेतल्यानंतर तर ब्लड प्युरिफाय होतं, म्हणजे त्यातनं कोलेस्ट्रॉल निघून जातं का ते आर्टरीजला चिकटलेलं असतं? नाही, ते चिकटलेलं जे आहे ते तिथेच राहील, पण पुन्हा अजून वर त्याच्यावर लेप होणार नाही, जर अगदी अर्ली ऑनस्टेजला तुम्ही डिटेक्ट केलं असेल तर. पण जर ते खूप लेट डिटेक्ट झालं असेल तर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण तुम्ही औषधांबरोबर आहाराच्या पद्धतीमध्ये बदल केलात आणि व्यायाम केलात तर रक्त पातळ होईल आणि हृदयावर येणारा ताण पण कमी होईल. म्हणजे गोळ्या बंद होऊ शकतात? हां, जर तुमचे रिपोर्ट चांगले आले तर. ओके, त्याची काय साधारण म्हणजे हे फिगर? आता प्रत्येक म्हणजे हाईट, वेट, वय ह्याच्यावर सगळं हिस्ट्री घेऊन सांगावं लागेल. ओके, On आणि an एकच average. बरं, अजून एकच आहे की मिल्क जे दूध हे सकाळी सकाळी पहिलं हे दूध असणं हे कितपत बरोबर आहे? म्हणजे का दिवसभरात केव्हाही घेतलं तरी चालतं, का पहिल्यांदा दूध घेतलं तर त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? फर्स्ट ड्रिंक मिल्क जर असेल तर त्याचा साईड इफेक्ट किंवा असं काही होतं का? आपण असं म्हणूयात की ॲलोपॅथीच्या मध्ये तुम्ही जेव्हा दुधाचा वापर करताय तो मर्यादित ठेवणंच गरजेचं आहे. कारण का बऱ्याच वेळा खूप प्रमाणामध्ये दुधाचं सेवन होत असेल तर गट हेल्थ चांगली राहत नाही. ओके, तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर एखादा कप दूध घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही हळद टाकली किंवा दुधाचा मसाला म्हणजे बदामाची पावडर आणि केशर, जायफळ, वेलची, तर 1 कप दूध दिवसभरामध्ये चालणार आहे. पहिल्यांदा घेतलं तरी चालेल. पण दिवसभरामध्ये तुम्ही दही, ताक ह्याचं सेवन नक्की करा, कारण का त्याच्यामध्ये असणारे जे चांगल्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत ते तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवणार. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. ब्रोकोली, शेंगदाणा, का इव्हन पालेभाज्या नाही चालत. सो इज दॅट ट्रू? ओके, क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स ज्या येतात त्याच्यामध्ये कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली यासारख्या भाज्या येतात की त्याच्यामध्ये असणारे जे काही पदार्थ आहेत ते कच्चे खाल्ले तर शरीरासाठी घातक आहेत, पण आपण शिजवून खाल्ले त्याचा काही तोटा नाही होतो. आणि शेंगदाणा पण आपण कमी प्रमाणामध्ये, कारण का तेल युक्त आहे त्यामुळे परत एकदा चरबी वाढू शकते. आपल्याकडे ना अजून एक कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे व्हिसरल फॅट आणि नॉर्मल सबक्युटॅनस फॅट. सबक्युटॅनस फॅट म्हणजे तुमच्या त्वचेच्या खालचं फॅट, आणि व्हिसरल फॅट म्हणजे जे तुमच्या उदराच्या पोकळीच्या मध्ये आहे, म्हणजे तुमचे सगळे व्हायटल ऑर्गन्स कुठे आहेत, पोटामध्ये आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, इंटेस्टाईन आहे, पॅनक्रियाज आहे. त्याच्या भोवती जर चरबीचा लेअर वाढायला लागला तर त्याचा दुष्परिणाम जास्त दिसायला लागतो. म्हणून आपण व्हिसरल फॅट कमी करणं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. थँक्यू.